आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर इथं वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय विभागाला निर्देश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता 615 खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासह नवे पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं निर्गमित केला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राची श्रेणीवाढ करून तिथं ही व्यापक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार या श्रेणी वर्धनाअंतर्गत 19 पदव्युत्तर, 11 अतिविशेषोपचार अशा एकंदर 30 अभ्यासक्रमांची भर पडणार आहे. त्यामुळे पदव्युत्तरच्या 110 जागा आणि अतिविशेषोपचारच्या 41 जागा निर्माण होतील. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता नागपूर महानगरपालिकेद्वारा लवकरच बाल वाचनालय सुरू केलं जाणार आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात याकरता 5,21,00,000 रुपये प्रस्तावित करण्यात आले असून नुकतेच लष्करी बाग भागातील बाजीराव साखरे ग्रंथालय परिसरात लहान मुलांकरता बाल वाचनालय तयार करण्याकरता निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ ते संविधान चौक अशी संविधान दिंडी काढली जाणार आहे. संविधान अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्तानं संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथून कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर संविधान दिंडीस सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसीवरून राज्य सरकारनं 18 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस व्यापक प्रमाणात साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भात काल अल्पसंख्याक विकास विभागानं शासन निर्णय जारी करत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीमार्फत जिल्हा स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यावर्षी राज्यभरात अल्पसंख्याक हक्क दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्याची शिफारस शासनाकडे केली होती. शासनानं ही शिफारस सकारात्मक दृष्टिकोनातून मान्य करून तात्काळ निर्णय घेत आदेश जारी केले आहेत. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिडनी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं तैवानच्या चाऊ तिएन चेनला 17-21, 24-22 आणि 21-16 असं हरवलं. जागतिक क्रमवारीत चाऊ तिएन चेन दुसऱ्या तर लक्ष्य सेन 7व्या स्थानावर आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.